येळकोट येळकोट जय मल्हार. पाल तालुका कराड येथील मार्तंड देवस्थान खंडोबा यात्रा 2 जानेवारी शुक्रवारी पार पडली. ही यात्रा 5 दिवस असते, म्हणजे यात्रेच्या दिवसापासून ते पाकाळणीपर्यंत यात्रा भरलेली असते. देवाचा उत्सव चालू राहतो. गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीही खंडोबा यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व इतर राज्यातून भाविक मल्हार माळसा यांचा विवाह सोहळा पार पाडण्यासाठी पाली नगरात दाखल झाले. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. महाराष्ट्रातील मोठ्या यात्रेत पालीच्या श्री खंडोबाची यात्रेचा समावेश होतो. पाल या गावाचे मूळ नाव राजपूर असे होते. श्री खंडोबाची निष्ठावान सेविका पालाई गवळणी हिच्या नावावरून या गावाचे नाव पालाई पडले. त्यानंतर यास पाली व पाल असे झाले असावे. असे म्हटले जाते की नदीच्या दक्षिण पश्चिमेस पाली तर उत्तर पूर्व दिशेस राजपूर असे म्हटले जाते. येथील खंडोबा मंदिर हे आबा पाडोदे नावाच्या वाण्याने बांधलं आहे. मंदिराच्या मध्यभागी मेघडंबरी आहे. त्यामध्ये शाळुंकेवर खंडोबा माळसा यांचं स्वयंभू लिंग असून त्यापुढे गादीवर दोघांचे मुखवटे ठेवलेले आहेत. मेघडंबरी मागे घोड्यावर सपत्नीक बसलेल्या खंडोबा व प्रगान हेगडी यांची पितळी मूर्ती आहे. उजव्या हाताला बाणाईची हात जोडलेली उभी मूर्ती आहे. हे मंदिर पूर्वस तटबंदीत व फरसबंदी प्रकारात बांधलेले आहे. दक्षिण दरवाजा अधिक मोठा असून त्याचा वापर जास्त स्वरूपात होतो. पूर्व दरवाजाने आत येताच दोन्ही बाजूला दीपमाळा आहेत. दरवाजासमोर नंदीचा मंडप आहे. त्याच्या उत्तर दक्षिण बाजूस 4 दीपमाळा तसेच तुळशी वृंदावन व खंडोबाचे एक लहानसे मंदिर आहे. यातील मूर्ती बैठी असून 4 हातांची व त्यात एक खड्ग, डमरू, त्रिशूळ व पानपात्र घेतलेले आहे. या मूर्तीच्या मांडीखाली मणी व मल्ल दोन्ही दैत्याचं मस्तक आहे. यावेळी लाखो भाविकांच्या उपस्थितीने हा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे भाविक लंगर तोडणे, जागरण, वाघ्या मुरळी बनणे, पशुबळी देणे व भंडार खोबरे उधळणे अशी विधी केली जातात. दरवर्षी पौष महिन्यातील शुक्ल त्रयोदशीला मूळ नक्षत्रावर श्री खंडोबा व माळसा विवाह यात्रा भरते. यात्रेच्या आदल्या दिवशी देवकार्य असते. या दिवशी देवस्थानाचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्या वाड्यावर वाघ्या मुरळी यांना बोलवून तळी भरली जाते. यानंतर संपूर्ण कारखाना देवाच्या आरतीसाठी मंदिराकडे रवाना होतात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच यात्रेच्या मुख्य दिवशी खंडोबा माळसा विवाह सोहळ्यासाठी आलेले मानकरी मंडळी हे वाड्यात येऊन देवस्थानाच्या मुख्य मानकऱ्याला श्रीफळ भेट देऊन जातात. यावेळी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथून आलेले मानाचे 9 गाडे व पालखीमधील काटे देशमुख यांचा एक असे 10 गाडे असतात. यात सासन काट्या पालखी असतात. कोल्हापूर येथील मानाचे चोपदार मानकरी यांचा घोडा असतो. मिरवणुकीपूर्वी दुपारी 12 वाजता चोपदाराचा घोडा बवल्यापासून मंदिराकडे रवाना होतो. दुपारी 1:30 पासून देवस्थानाचे प्रमुख मानकरी यांच्या वाड्यापासून रथातून मिरवणुकीस प्रारंभ होतो. या मिरवणुकीत देवस्थानाचा ढोल्या, गडशी, भालदार, ठाकर, नाभिक समाजाचे आरशेवाले, माळी समाजाचे फुलांचे 6 छत्र्या, पवार, सोनावणे, मानकऱ्याच्या सासनकाठी, पाली व माळी येथील सोनवणे नाईक हे 2 रखवालदार असतात. सुरुवातीस औक्षण करून प्रमुख मानकरी रथात विराजमान होतात. मिरवणुकीस प्रारंभ केला जातो. यानंतर मिरवणूक मुख्य मंदिरात येते. यावेळी मंदिराच्या सभामंडपात देवांचे मुख्य मानकरी व इतर 4 मानकरी हे थांबल्यानंतर देवाची धूप आरती सुरू होते. धूप आरती बाहेर आल्यानंतर देवाची प्रभावळ पुजारी मंडळीकडून घेऊन वाघे समाजाच्या हाती देतात. ती धूपारती पाटी देवाची प्रभावळ मागे येते. यानंतर देवाचे मुख्य मानकरी व इतर 4 मानकरी मंदिरात प्रवेश करतात. यावेळी पुजारी मंडळी खंडोबा व माळसाची मूर्ती मुख्य मानकऱ्याच्या हातात देतात. खंडोबा व माळसा यांच्या सिंहासनावर बाणाई विराजमान केली जाते. या मूर्ती मंदिरातून बाहेर घेऊन येत असताना पुढे भालदार व रखवालदार हे देवाचे मुख्य मानकरी यांना गावकरी खांद्यावर उचलून पालखीपाशी घेऊन येतात. पालखी उचलण्याचा मान हा भुईन समाजाकडे, दीपक शिंदे व इतर बंधूंकडे असतो.
यावेळी या मूर्ती त्यांच्याकडे स्वाधीन केल्या जातात. मूर्ती पालखीत ठेवल्या जातात. त्यानंतर ओवरीत उभे असणारे देवांचे मुख्य मानकरी यांना गावातील लोक खांद्यावर उचलून पालखीपर्यंत आणतात. यावेळी पालखीतील मूर्ती मुख्य मानकरी हे स्वतःजवळ घेऊन या मूर्ती पोटास बांधतात. त्यानंतर गावकरी पुन्हा पालखीपासून मुख्य मानकरी यांना खांद्यावर घेऊन मंदिरद्वारापाशी उभे असणारे शिवणकऱ्यांच्या गाड्यामध्ये बसवतात. यानंतर हा गाडा हळूहळू अंधार सज्जापाशी येतो. यावेळी गाड्यातून पुन्हा गावकरी खांद्यावरून मुख्य मानकऱ्यांना उभ्या असणाऱ्या रथात विराजमान करतात. यानंतर पुन्हा सर्व मानकरी गावकरी यांच्यासह बौल्याकडे लग्नमंडपाकडे मिरवणुकीस सुरुवात होते. त्यानंतर मिरवणूक वाळवंटात येते. यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट असा गजर करत भंडाऱ्याची उधळण करत सारा परिसर दुमदुमून जातो. यावेळी पुजारी देवास स्नान घालतात व देवास मुंडवळ्या बांधतात. त्यानंतर गोरज मुहूर्तावर देवाचे विधिवत लग्न सोहळा पार पाडतात. अशा रीतीने मल्हार म्हाळसा यांचा विवाह सोहळा संपूर्ण पार पडतो. यात्रेनंतर होणारी पाकाळणी म्हणजे यात्रेची सांगता आणि मंदिराची स्वच्छता व तयारी दर्शवणारा एक धार्मिक विधी आहे, जो चैत्र पौर्णिमेनंतरच्या अमावस्येच्या आधीच्या सोमवारी होतो, ज्यात भाविक नवस फेडतात आणि पुढील यात्रेसाठी तयारी केली जाते. हे एक प्रकारे खंडोबा म्हाळसा यांच्या विवाह सोहळ्याचाच विस्तार असतो, ज्यात यात्रेतील उधळण संपवून देवांच्या दैनंदिन सेवेची तयारी सुरू होते. भाविक भंडारा उधळून दर्शन घेतात व प्रसाद घेऊन आपल्या घरी येतात. तर अशा पद्धतीने खंडोबा आणि म्हाळसा देवीचं लग्न होतं आणि ह्या यात्रेची सांगता होते. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.